किती थकबाकीदार आहेत हे 31 मार्चलाच कळतं आणि 31 मार्चच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. अर्थात बँकेच्या सगळ्या लोकांना हा फ्रॉड, हा घोटाळा झालेला आहे हे सगळ्यांना माहिती होतं आणि सगळ्याला माहिती मिळून त्याची थोडी थोडी रक्कम, थोडी थोडी दलाली सगळ्यांना मिळाली आहे का? तुम्हाला जर बँक सांभाळणंच होत नसेल आणि तुम्ही अशा प्रकारे दिवसाढवळ्या कोणालाही खैरात वाटल्यासारखे, पेढे वाटल्यासारखे, फुटाणे वाटल्यासारखे कर्ज वाटणार असाल आणि त्याला दिशाभूल म्हणणार असाल तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक तुम्ही सांभाळण्यास लायक नाहीत. दुसरा त्याचा अर्थ निघतो की तुम्ही बँक दिवाळीखोरीकडे घेऊन जात आहात. दोन्ही त्याचे एकच अर्थ निघतात. म्हणून ठेवीदारांना आवाहन आहे, लाभार्थी लोकांकडून ही बँक मजबूत आहे असं सांगितलं जात आहे. असं जरी सांगितलं असलं तरी ठेवीदार सुद्धा आहेत. बँकेतून दररोज 5 कोटी रुपयांची विड्रॉल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि खरी माहिती असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे ठेवीदारांनी आता गांभीर्यानं लक्ष घेणं गरजेचं आहे. एकतर बँकेचे संचालक जर त्या 4 कोटींच्या प्रॉफिटमध्ये हा लॉस 8 कोटींचा जर दाखवला तर -4 मध्ये बँक जाते. मग तोटा कुठून आणि नफा कुठून, कसा काय जुळवला, हा इथं कसा काय कागदावर उतरवला, हे मी खोटं बोलत नाही आहे. बँकेची वेबसाईट त्या ठिकाणी सर्च करा पूर्णवादीची, तुम्हाला सगळं काही दिसून जाईल. एक बँकेचा साधा कारकून असलेला माणूस आज उच्च पदावर आहे, गेल्या 25-30 वर्षांपासून त्याच पदावर आहे. त्या व्यक्तीचा सुरुवातीला 15,000 पगार होता, आज कदाचित लाखावर असेल. आणि त्या व्यक्तीचं जर इन्कम जर पाहिलं तर 5-7 कोटी रुपयांचं मोक्याचं घर, 40-50 लाख रुपयांची गाडी, ऐशो आराम, मुंबईला मुलं शिकतात. हा इन्कम सोर्स काय आहे? जर या 1500 कोटी रुपयांच्या मालकीच्या बँकेतला आणि 40 वर्षाची परंपरा असणाऱ्या बँकेला कोणीही दिवसाढवळे येऊन फसू शकत असेल तर ह्या 1500 कोटी रुपयांच्या बँकेला काहीच अर्थ उरत नाही. ही बँक, या बँकेला सांभाळणारी लोक, संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे या बँकेला सांभाळण्यास पात्र नाहीत, लायक नाहीत. यांनी सगळ्या ठेवीदारांचे पैसे देऊन बँक बंद करून टाकली पाहिजे असं म्हणणारा मी व्यक्ती आहे. नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. माझ्याकडे एक यादी आहे. ही 200 ट्रेडिंग कंपनीची यादी आहे. ही यादी मी काल जालना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आणली. मी पहिल्यांदा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेलो. या 10 ट्रेडिंग कंपन्यांना पूर्णवादी बँकेनं, ह्या ज्या काही 10 ट्रेडिंग कंपन्या आहेत त्याची यादी मी पहिली प्रकाशित केलेली आहे. तुम्हाला माहीत आहे किती ट्रेडिंग कंपन्या मी कालही वाचून दाखवल्या. या 10 ट्रेडिंग कंपन्या तिथे आहेत का हे पाहण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो. पुन्हा पुन्हा सांगत नाही, एक शब्दात सांगून टाकतो की ह्या तिथंही कुठेही कंपन्या दिसल्या नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझ्याकडं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या वार्तांकनाच्या बातमीमध्ये तिथं ही यादी माझ्याकडे नव्हती. मी नंतर यादी घेऊन आलो येताना. तर 200 ट्रेडिंग कंपन्यांची ही यादी आहे. मी तिथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेले असताना तिथं तनपुरे नावाचे सचिव होते, त्यांना मी भेटलो. त्यांना ही यादी दाखवली. या यादीमधला कुठलाही एकही व्यक्ती आमच्याकडे उपलब्ध नाही, उपस्थित नाही, अस्तित्वात नाही असं तनपुरे यांनी सांगितलं आणि मला त्यांनी ही यादी सुपूर्द केली. त्यांचे खूप खूप आभार. तर या यादीमध्ये या 200 ट्रेडिंग कंपन्यांच्या यादीमध्ये, अधिकृत लायसनधारी 200 ट्रेडिंग कंपन्यांच्या यादीमध्ये ह्या 31 कंपन्या अजिबात नाही आहे. हे कालही मी तुम्हाला सांगितलं, आजही सांगतो. आणि या सगळ्या गोष्टी बँकेनं कशा पद्धतीने केल्या आहेत हे तुम्हाला मी काल सांगितलं. बँकेचे अध्यक्ष असलेले सुभाष जोशी हे बँकेची फार मोठी ताकद आहे, 1500 कोटी रुपयांची बँक आहे असं सांगतात. मात्र कुठेतरी ही बँक आपल्या घरचा व्यवसाय किंवा मग घरची बँक समजून इथल्या बँकेतल्या जालना शाखेच्या व्यवस्थापकाने 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. आता हे 10 कोटी रुपयांचं कर्ज हे कोणाला विचारून दिलं असा सवाल उपस्थित होतो. एका बँक मॅनेजरला 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख असेल त्याला कर्ज देण्याचा अधिकार असेल. 25 लाखाचं कर्ज 100 लोकांना देण्याचा त्याला अधिकार असू शकतो. आता या बँक मॅनेजरनं नेमकं कोणाला विचारलं असा सवाल उपस्थित होतो. हा सवाल मी वारंवार उपस्थित करतोय की 10 कोटी रुपयांचं कर्ज देत असताना या बँक व्यवस्थापकानं कोणाला विचारलं. स्वतः वैयक्तिक दिलेलं आहे असं जर अंदाजित आपण धरलं तर तसं म्हणत बँकेनं त्याच्यावर कारवाई करण्यासाठी मागणी केली आणि त्यावर गुन्हा देखील झालेला आहे. देवळे नावाचे, शिरीष देवळे नावाचा तिथला व्यवस्थापक आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आता बँकेचं असं म्हणणं आहे
की बँकेची दिशाभूल करण्यात आलेली आहे. बँकेनं जेव्हा बातम्या आल्या तेव्हा एक आवाहनपत्र जे आहे ते माध्यमांसमोर आणलं, बातम्या छापून सुद्धा आणल्या की बँकेची दिशाभूल करण्यात आलेली आहे आणि बँकेनं ॲक्शन घेत सगळ्यांवर कारवाई करण्याचं जे आहे ती मागणी करण्यात आलेली आहे. आम्ही मान्य करू, बँकेची दिशाभूल करण्यात आलेली आहे, मान्य करू. कधी मान्य करू? जर बँकेला कर्ज दिल्याच्या 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी माहिती झालं आणि लगेचच बँकेने कारवाईची मागणी केली. या काळामध्ये महिन्या 15 दिवसाच्या नंतर म्हणजे जसंच बँकेला माहिती पडलं, बरं ठीक आहे, बँकेला महिना 15 दिवसांनी नसेल तर बँकेच्या आर्थिक वर्षाच्या एंडिंगला म्हणजे मार्चपर्यंत तर कळलं असेल, 31 मार्चला बँकेचं आर्थिक वर्ष संपून जातं आणि त्या डिटेल येतं. मग तुमचा प्रॉफिट किती, लॉस किती, NPA काय, ह्या सगळ्या गोष्टी 31 मार्चला ठरून जातात. 31 मार्चला बँकेनं त्यांचा सगळा नेट NPA, लॉस, प्रॉफिट सगळं टाकून टाकलेलं आहे. आता बँकेची स्थिती काय आहे हे वारंवार सांगितलं जातं आहे सोशल मीडियावर. जोशींचे फार हस्तक असलेली लोक त्या ठिकाणी येऊन सांगतात की बँक इतक्या नफ्यात आहे, बँक तितक्या तोट्यात आहे, तुम्हाला कोणीतरी सुपारी दिली आहे बँकेची बदनामी करण्यासाठी. अशा प्रकारचे जोशींचे हस्तक आहेत ते सोशल मीडियावर येऊन बँकेची तरफदारी करत आहेत. असू द्या, केली पाहिजे, ते लाभार्थी आहेत, त्यांनी बँकेची तरफदारी केली पाहिजे. 2025ला इथं बँकेचं प्रॉफिट काय होतं? 8.75 म्हणजे 8 कोटी रुपयांचं प्रॉफिट होतं. 2026ला 4 कोटींवरती कसं काय आलं? याचं उत्तर असं आहे की 2025चं 8 वरून 4 वर येण्याचं कारण आहे की ह्या लोनच्या प्रक्रियेमध्ये कमी जास्त करावं लागलं असेल आणि म्हणून थेट अर्ध्यावर बँकेचं प्रॉफिट येऊन बसलं. आता इथं सुद्धा फ्रॉड बँकेनं केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, दिशाभूल केलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी लोकांना अंधारात ठेवण्यासाठी केल्या जात आहेत का? लोकांची दिशाभूल केली जात आहे का? ठेवीदारांची दिशाभूल केली जात आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. डॉक्टर जोशी हे लोकांना भूल थापांचं इंजेक्शन देत आहेत आणि त्या इंजेक्शनमधून खोट्या माहितीचे डोस देत आहेत असं म्हणणं वावगं आणि चुकीचं ठरणार नाही. कारण बँकेची स्थिती फार वेगळ्या पद्धतीने मांडली, वेगळ्या पद्धतीने सांगितली, वेगळ्या पद्धतीने जात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही नेट NPA आहे 60 वर त्यांनी सांगितलेला आहे. 2025ला 60 होता आणि 2026ला 0.62 दाखवण्यात आलेला आहे. जर हा NPA हे कर्ज त्यामध्ये समावेश करून जर दाखवला तर 2 पॉईंटवर येतो आणि हा खोटा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे या कर्जाची बँकेला अगोदरपासून माहिती होती, अशा प्रकारचं कर्ज गेले आणि बँक तोट्यात आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जर त्या 4 कोटींच्या प्रॉफिटमध्ये हा लॉस 8 कोटींचा जर दाखवला तर -4 मध्ये बँक जाते. मग तोटा कुठून आणि नफा कुठून कसा काय जुळवला, हा इथं कसा काय कागदावर उतरवला, हे मी खोटं बोलत नाही आहे. बँकेची वेबसाईट त्या ठिकाणी सर्च करा पूर्णवादीची, तुम्हाला सगळं काही दिसून जाईल. अजिबात झाकलेलं नाही. आणि म्हणून माझं सुरुवातीपासून म्हणणं होतं की बँकेचे सगळे व्यवसाय ऑनलाईन आहेत, सगळे व्यवहार ऑनलाईन आहेत. हा कर्ज घोटाळा कुठल्याच व्यक्तीला कसा काय दिसला नाही. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर, अध्यक्ष, संचालक मंडळांना हा सगळा भ्रष्टाचार दिसला कसा काय नाही? आणि दिसला तर हा झाकला कशामुळं? आणि झाकला तर याला सगळे जबाबदार आहेत का? झाकला तर बँकेच्या ठेवी तुम्ही कुरतडून खातायत का? चुरून चुरून खातायत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित जातो. या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी बँकेची संपूर्ण टीम कामाला लागलेली आहे. बँकेचे सभासद, त्यांना काय लाभ आहे माहीत नाही. बँकेचे सभासदांचे नातेवाईक, पाहुणे रावळे, बँकेमध्ये कामाला असणारे, दवाखान्यात कामाला असणारे, विविध संचालकांच्या फर्मवर कामाला असणारे सगळे लोक सोशल मीडियावर बँकेची तरफदारी करायला लागलेले आहेत. मात्र ते हे सांगत नाहीत की बँकेची प्रॉफिट काय, लॉस काय, आणि बँक बुडाली तर आमच्या खिशातून पैसे देऊ असं अजिबात म्हणत नाहीत. बँकेच्या एका व्यक्तीकडं 4-4, 10-10 कोटी रुपयांचे व्यवसाय, बंगले, घरं आहेत. हे कुठून आलेले आहेत? एक बँकेचा साधा कारकून असणारा माणूस आज उच्च पदावर आहे, गेल्या 25-30 वर्षांपासून त्याच पदावर आहे. त्या व्यक्तीचा सुरुवातीला 15,000 पगार होता, आज कदाचित लाखावर असेल. आणि त्या व्यक्तीचं जर इन्कम जर पाहिलं तर 5-7 कोटी रुपयांचं मोक्याचं घर, 40-50 लाख रुपयांची गाडी, आयशो आराम, मुंबईला मुलं शिकतात. हा इन्कम सोर्स काय आहे? कुठून आलं हे सगळं?
तुमची सुरुवातीची 15,000 पगार आज लाखाच्या घरात असेल, शिक्षण, घर, खाणं पिणं, 50 लाख रुपयांची गाडी, करोड रुपयांचं घर, हे कुठल्या इन्कम ऑफ सोर्समधून आलं आहे हे बँकेने एकदा जाहीर करावं. आणि म्हणूनच बँक म्हणते का आमचे संचालक, अधिकारी, पदाधिकारी हे करोडपती आहेत. कुणाच्या जीवावर हे करोडपती झालेले आहेत? त्या मुख्य अधिकाऱ्याचा इन्कम ऑफ सोर्स काय आहे, कुठं जमीन जुमला आहे, कुठं काय मोठे व्यवसाय आहेत ते कशा जोरावर उभारलेले आहेत, याच सगळ्या फ्रॉडच्या प्रक्रियेमधून उभा केले आहेत का? आणि म्हणून मी म्हटलं की जालना शाखेमधून हे 10 कोटी गेलेले आहेत. एवढेच नाही तर इतर कुठले गेले आहेत का? किंवा मग याच शाखेतून नाही तर इतर 24 शाखेमधून किती कोटी गेलेले आहेत याचा हिशोब लागणं गरजेचं आहे. ती माहिती आपल्याकडे येत आहे. या सगळ्या गोष्टी तोंडाच्या भातपोळ्या नाही आहेत. बँकेला फसवलं गेलेलं नाही. बँकेच्या लोकांना कर्ज दिल्याचं सगळं माहीत होतं. सगळी व्यवस्था करून नेट NPA लॉस प्रॉफिट इथं दाखवण्यात आलेलं आहे. बँकेला पूर्वीपासून हे माहिती होतं हे ठामपणे सांगता येऊ शकतं. कारण 31 मार्चला बँकेतून किती कर्ज आली, किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, किती थकबाकीदार आहेत हे 31 मार्चलाच कळतं. आणि 31 मार्चच्या नंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. अर्थात बँकेच्या सगळ्या लोकांना हा फ्रॉड, हा घोटाळा झालेला आहे हे सगळ्यांना माहिती होतं. आणि सगळ्याला माहिती मिळून त्याची थोडी थोडी रक्कम, थोडी थोडी दलाली सगळ्यांना मिळाली आहे का असा संशय व्यक्त करणं चुकीचं ठरणार नाही. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बँकेच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की बँकेची दिशाभूल करण्यात आलेली आहे. सुरुवातीला सांगितलं जातं की बँक 41 वर्षांची आहे, 41 वर्षांची ही परंपरा आहे आणि 1500 कोटी रुपयांचा व्यवसाय बँकेचा आहे, बँक फार मोठी आहे असं सांगत दुसरीकडे मात्र याच 41 वर्षाच्या परंपरेच्या बँकेची 1500 कोटी रुपयांचे व्यवसाय असणाऱ्या बँकेची फसवणूक केली जाते. कुणीतरी शेतकरी येतो, कुणीतरी बनावट एखादी ट्रेडिंग कंपनी घेऊन येतो आणि त्याला 50-50 लाख रुपये कर्ज दिले जातात. जर या 1500 कोटी रुपयांच्या मालकीच्या बँकेतला आणि 40 वर्षाची परंपरा असणाऱ्या बँकेला कुणीही दिवसा ढवळे येऊन फसवू शकत असेल तर हे 1500 कोटी रुपयांच्या बँकेला काहीच अर्थ उरत नाही. ही बँक, या बँकेला सांभाळणारे लोक, संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी हे या बँकेला सांभाळण्यास पात्र नाहीत, लायक नाहीत. यांनी सगळ्या ठेवीदारांचे पैसे देऊन बँक बंद करून टाकली पाहिजे असं म्हणणारा मी व्यक्ती आहे. तुम्हाला जर बँक सांभाळणंच होत नसेल आणि तुम्ही अशा प्रकारे दिवसाढवळ्या कोणालाही खैरात वाटल्यासारखे, पेढे वाटल्यासारखे, फुटाणे वाटल्यासारखे कर्ज वाटणार असाल आणि त्याला दिशाभूल म्हणणार असाल तर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँक तुम्ही सांभाळण्यास लायक नाहीत. दुसरा त्याचा अर्थ निघतो की तुम्ही बँक दिवाळीखोरीकडे घेऊन जात आहात. दोन्ही त्याचे एकच अर्थ निघतात. म्हणून ठेवीदारांना आवाहन आहे, तुम्ही आता गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे. हे इकडे तुम्हाला सांगतायत बँक मजबूत आहे, मात्र दुसरीकडे खालून पोखरणं सुरू आहे. मजबूत बँक तेव्हा राहील एकही रुपयाचा फ्रॉड नसेल तेव्हा. जर कोट्यवधी रुपयाचं फ्रॉड होत असेल आणि पुन्हा तरीही बँक मजबूत राहत असेल तर कुठल्या व्यवस्थेनं, कुठल्या प्रकारे ही बँक मजबूत आहे असं विचारलं गेलं पाहिजे आणि ते ठेवीदारांना विचारावं आणि त्याचं उत्तर जे काही प्रामाणिक आहे ते त्यांच्याकडून घ्यावं अशा प्रकारचं आवाहन मी करतोय. तुम्हाला मी सांगितलंय आणि माझं तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही आत्ता टाईप करा पूर्णवादी बँक, तिथं गुगलवर तुम्हाला दिसून जाईल आणि त्यांच्या या वर्षीच्या सगळ्या व्यवसायामध्ये सगळी क्लिअर आकडे त्यांनी भरलेले आहेत. ते आकडे आणि या 10 कोटींचा हिशोब एकदा तुम्ही लावून पहा. मग बँकेचा नेट NPA किती येतो, लॉस प्रॉफिट किती येतं आणि नेमकं काय झालेलं आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. फक्त बँकेच्या सभासद आणि संचालकांच्या पाहुण्या रावळ्यांकडून, लाभार्थी लोकांकडून ही बँक मजबूत आहे असं सांगितलं जात आहे. असं जरी सांगितलं असलं तरी ठेवीदार सुद्धा आहेत. बँकेतून दररोज 5 कोटी रुपयांची विड्रॉल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि खरी माहिती असं सुद्धा सांगितलं जात आहे. त्यामुळे ठेवीदारांनी आता गांभीर्यानं लक्ष घेणं गरजेचं आहे. एकतर बँकेचे संचालक आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जनरल मॅनेजर यांनी सविस्तर सर्व सोबत बसून सामूहिक पत्रकार परिषद घेणं गरजेचं आहे आणि या गोष्टींमध्ये पारदर्शक पद्धतीने नेमकं काय झालं हे सांगितलं पाहिजे. बँकेची दिशाभूल झाली आहे की बँकेला घोटाळा माहीत नव्हता की बँकेला घोटाळा माहीत होता, कारवाई करायला लावली, नेमकं काय झालं आहे प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी दिली पाहिजे. तरच कुठंतरी बँकेचा कारभार हा ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे असं म्हणता येईल. अन्यथा बँक कुठेही ट्रान्सपरंट नाही, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय. बँकेमध्ये नेमकं कुठं कुठं काय काय झालंय हा सवाल येणाऱ्या काळामध्ये उपस्थित केला जाईल आणि काय माहिती मिळते हे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आणि या रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.